तुकोबारायांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले, प्रेरणेने शिवबाच्या फुलेंनी ज्ञान वाटले, फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने, फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने आणि समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले, समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले। आणि म्हणूनच तुम्हा भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोलाचा महामंत्र दिला होता। काय सांगितलं होतं की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, आणि जो इतिहास घडवतो तो इतिहास कधीच विसरू शकत नाही। हा एक इतिहास आहे, निरक्षर मावळ्यांचा सुवर्ण इतिहास लिहून ठेवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी। हाच महाराष्ट्र पाहुणला होता, निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा। नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान, आणि अशा वेळेला लाख लाख विजांचा कडकडाट झाला अगदी सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंतच। आणि मग स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती तलवार घेतली, ही काळाची गरज होती। आणि याच भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली, ही देखील काळाचीच गरज होती। आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत। तलवार की वार से कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन। शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया। तो कलम चलाकर मेरे दीवाने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया।